नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या चॅनेलवर माझ्या व्हिडिओजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हे मी इथे मोती का ठेवलेले आहेत हा विचार करताय? तर मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने या मोतीची माळ कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग बघूयात ही मोती माळ बनवायला काय काय साहित्य लागतं. तर त्यासाठी आपण इथे घेतोय ही गिअर वायर. मी गिअर वायर इथे कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लॉक आणि जमरिंग. इथे मी टूल्स पण घेतलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे लागणार आहेत हे मोती. तर चला आपण सिंपलशी मोती माळ बनवायला सुरुवात करूयात. तर मी इथे ही गिअर वायर घेतलेली आहे. या गिअर वायरला इथे आपल्याला पहिलं हे लॉक लावून घ्यायचं आहे. तर लॉक लावण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगायचं विसरले, आपल्याला गिअर लॉकसुद्धा लागणार आहे. हे गिअर लॉक पहिलं या टोकातून मी घालून घेते आहे. त्यानंतर आपण हे जे लॉक घेतलेलं आहे ते ह्याच्यातून घालायचं आहे आणि हे फोल्ड करायचं आहे आपल्याला. हे फोल्ड करून आपल्याला या लॉकमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, या लॉकमधून ही जी टोक आहे ही आपण काढून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला हे लॉक इथे प्रेस करायचं आहे. हे लॉक मी इथे आता प्रेस करून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे हे जे आपलं लॉक आहे ते निघणार नाही आणि ही जी एक्सेस वायर आहे ही आपल्याला हे कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस ही माळ घालू, वेअर करू, त्यावेळेस हे आपल्याला टोचणार नाही. हे असं ठीक आहे. आता या गिअर वायरची जी दुसरी टोक आहे, दुसरी बाजू आहे, ह्याच्यातून आपल्याला हे सगळे मोती ओवून घ्यायचे. तर मी हे मोती ओवून घेते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपला हा चॅनल समजेल. आपले सोप्या पद्धतीने आपण जी ज्वेलरी बनवतो तीसुद्धा खूप जण ज्यांना गरज आहे ते शिकू शकतील. तर आता इथे माझे सगळे मोती ओवून झालेले आहेत. आता हे जे दुसरं टोक आहे ह्याच्यामध्ये मी इथे गिअर लॉक टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी हे जमरिंग टाकून घेते आहे. ठीक आहे. असं जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे जे टोक आहे ते आपल्याला फोल्ड करून गिअर लॉकमध्ये परत ओवून घ्यायचं आहे. हे बघा, आपण हे टोक गिअर लॉकमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे गिअर लॉक आपल्याला इथे प्रेस करायचं आहे. तर मी हे प्रेस करून घेते जेणेकरून आपली जमरिंग फिक्स होऊन जाईल. हे बघा, अशा पद्धतीने. ओके.
आणि ही वायर आहे ती मी इथे कट करून नाही घेते, कारण का आपल्या ह्याच्यावर हा मोती येणार आहे, हा मोती आपला ह्या वायरवर येणार आहे. ठीक आहे, मग ही लागण्याची तशी शक्यता नाही आहे आणि वायर आपली ही जास्त बाहेर आलेली नाही आहे. जास्त बाहेर आली तुम्ही ही कट करू शकता. ठीक आहे, तर ही झालेली आहे आपली मोतीमाळ तयार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ही मोतीमाळ कशी वाटली, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही मोतीमाळ बनवायला शिकवलेली आहे. तर तुम्हाला ही माळ कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.